पाण्याच्या संदर्भात त्यांचा इथे इथं त्यांचं घर आहे, ज्या घरामध्ये 47 वर्षाचे नगरसेवक महापौर आमदारकी खासदारकी आहे, त्यांच्या घराच्या जवळसुद्धा 500 मीटरमध्ये पाणी टंचाई हंडा पोर्शन होतं. हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा राग निघेल. बेरोजगारांचं प्रमाण मोठं आहे. बॉब लिंचिंगच्या काही केस इथं घडल्यात. त्याचबरोबर सकाळी नाही का जे सिनियर सिटीजन फिरायला जातात त्यांच्या गळ्यातल्या चेन हिसकावून घेतली, ड्रग्सचं प्रमाण वाढलं आहे, कोयता गँग सक्रिय, या सगळ्या गोष्टीमध्ये आमदार कुठंच दिसले नाही की लोकांना दिलासा देताना, आंदोलन करताना, रस्त्यावर उतरून त्याची लढाई करताना, स्वतःच्या सरकारला जाब विचारताना कुठंच दिसले नाही. त्याच्यामुळं आज आम्ही जेव्हा पदयात्रेत जातो तेव्हा नागरिक खूप उत्स्फूर्तपणाने आमचं स्वागत करतात, सांगतात की काळजी करू नका आणि तुम्हाला भेटू. तुम्हाला खात्री की येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानामध्ये 23 तारखेच्या मतमोजणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा उतारी वाजवणारा या समोरचंच बटन दाबलेलं असेल. आपण हा महाराष्ट्र आघाडीचा विजय असेल आणि हा विजय हा हडपसरच्या जनतेला समर्पित असेल. साहेबांची सभा कधी 14